थोडीशी माहिती तर्काविषयी परत आपण बोलूया. आता तर्क म्हटला की अंदाज, तर्क लावून प्रश्न सोडवताना आपल्याला शब्दांनुसार आकृती बनवावी लागते, तर्क करावा लागतो. याच्यामध्ये सर्व, काही असे शब्द वापरतात. आपण बघितलं होतं बघा, जी गोष्ट सर्व असते ती आतमध्ये येते. उदाहरणार्थ मी असं म्हटलं, सर्व वह्या पेन आहेत. सर्व कोण आहेत? सर्व वह्या. याचा अर्थ वही आत येणार आहे. आणि पेन आहेत, हे पेन झालं बघा. त्यानंतर मी असं म्हटलं, सर्व पेन, सर्व पेन पेन्सिल आहेत असं म्हटलं, तर सर्व पेन याचा अर्थ पेन हा आतमध्ये गेला पाहिजे, म्हणजे मला बाहेर न गोल काढायला पाहिजे. म्हणजे सर्व पेन काय होतील? तर पेन्सिल होणार आहेत. काय होणार आहेत? पेन्सिल. म्हणजेच काय, सर्व गोष्ट ही कायम आत असते. सर्व वह्या पेन आहेत, मग वही आत गेलं. सर्व पेन पेन्सिल आहेत, याचा अर्थ पेनाचा गोल आतमध्ये पाहिजे, कारण सर्व पेन आहेत काय आहेत? पेन्सिल, म्हणून ती बाहेरच्या बाजूला आलं. आता हे वाचताना कसं वाचायचं आपण हे बघितलं, त्यामुळे आपल्याला अनुमान कशी सिद्ध होतात हे पाहता येतं. ही आकृती ज्याला वाचता आली त्याला त्याचं अनुमान ठरवता आलं, हे लक्षात घ्या. आता काय म्हणू शकतो आपण याच्या ठिकाणी? सर्व वह्या पेन आहेत, सर्व वह्या पेन आहेत, सर्व वह्या पेन आहेत. कारण आतल्याची बाहेर तुलना करतोय आपण. आतल्याची बाहेर करताना सर्व, परंतु बाहेर त्याची तुलना आत करताना उलट. काही पेन वह्या आहेत, काही पेन वह्या आहेत, काही पेन वह्या आहेत, असा अनुमान होतं त्याचं. त्यानंतर पुढे जाऊया. जर आपण या पेनाची, पेन्सिल बरोबर म्हणजे आतल्याची बाहेरची तुलना करताना सर्व पेन पेन्सिल आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत, हे आतलं बाहेर झालं. परंतु बाहेरच्याची आत करताना तुलना कशी करायची? काही पेन्सिल पेन आहेत, काही पेन्सिल पेन आहेत, काही पेन्सिल पेन आहेत, असं तुम्हाला करावं लागतं. आता काही तुम्ही टेस्ट सोडवताना तुम्हाला हेही शब्द ऐकायला मिळाले असतील की काही, काही शिक्षक वकील आहेत, असं काढलं पाहिजे आपण. काही शिक्षक, बघा हे शिक्षक झाले आणि हे काय? वकील. अशी आपल्याला आकृती तयार करावी लागते. आणि नेहमी आकृती तयार करताना विधानांचीच करायची. काही शिक्षक वकील आहेत, बघा हा तो भाग आहे, हा समजून घ्या. हे फक्त शिक्षक आहेत, हे फक्त वकील आहेत, हे फक्त शिक्षक, हे फक्त वकील. परंतु इथं काही शिक्षक वकील म्हणले तर हे काही आहेत का नाही? हे काही शिक्षक वकील आहेत, असा त्याचा अर्थ होतो. कारण वकिलांना असा गोल व्यापलेला आहे, शिक्षकाचा हा गोल आहे. म्हणजे हे जे मधले आहेत ते काही शिक्षक वकील आहेत असं सांगत असते आकृती. कधी कधी तुम्हाला असंही म्हणते की सर्व वह्या पेन आहेत आणि एकही टेबल किंवा एकही पेन्सिल पेन नाही किंवा वही नाही. मग पेन पण नाही वही पण नाही, याचा अर्थ याला वेगळं काढा पेन्सिलला. अशी तुम्हाला आकृती काढावी लागेल. बघा सर्व वह्या पेन आहे, मात्र एकही पेन्सिल पेन नाही किंवा वही नाही. किंवा असंही म्हणतील एकही पेन्सिल वही नाही, याचा अर्थ लक्षात घ्या. किंवा एकही पेन्सिल पेन नाही, याचा अर्थ लक्षात घ्या. एकही पेन्सिल पेन नाही याचा अर्थ पेनाच्या आत पेन्सिल येणार नाही, हे लक्षात घ्या. कारण पेन, एकही पेन्सिल पेन नाही म्हणजे कोणतीच पेन्सिल पेन नाही, याचा अर्थ पेनाचा पेन्सिलचा संबंधच येणार नाही. या पद्धतीने तुम्हाला आकृत्या तयार करता आल्या पाहिजेत. आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. तुम्हाला ही आकृती वाचता आली पाहिजे. आणि लक्षात घ्या आपण आकृती कशी वाचू शकतो? सर्व वह्या पेन आहेत, सर्व वह्या पेन आहेत, सर्व वह्या पेन आहेत, मात्र काही पेन वह्या आहेत, काही पेन वह्या आहेत, काही पेन वह्या आहेत. अजून कसं म्हणू शकतो? एकही वही पेन्सिल नाही, कारण वहीचा पेन्सिलचा संबंध नाही. एकही पेन्सिल वही नाही, कारण पेन्सिलचा वहीचा संबंध नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, अशा पद्धतीने आपण शब्दांवरून आकृती तयार करून उत्तर काढू शकतो. आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. मी एक उदाहरणादाखल प्रश्न घेतलेला आहे. विधानांचीच नेहमी आकृती करायची. विधान, सर्व टेबल खुर्च्या आहेत. चला आकृती करूया. सर्व टेबल खुर्च्या आहेत, या ठिकाणी मी आकृती तयार करतोय. सर्व टेबल काय आहेत? खुर्च्या आहेत, खुर्च्या, बरोबर. पुन्हा काय म्हटले बघा, एकही खुर्ची खिडकी नाही, एकही खुर्ची, बघा काय म्हटलंय? एकही खुर्ची, म्हणजे खुर्चीच्या आत कोणाला येऊन जमणार नाही. एकही खुर्ची खिडकी नाही, म्हणजे ही खिडकी मला बाहेरच काढावी लागणार आहे. का हो? जरा बघा बर. समजा ही जर मी खिडकी आत काढली तर अर्थ काय होतो? सर्व खिडक्या खुर्च्या आहेत. परंतु इथं वाक्य म्हणतं, काय म्हणते? एकही खुर्ची खिडकी नाही, म्हणजे खुर्चीचा आणि खिडकीचा संबंधच नाही. मग खुर्चीच्या आतमध्ये खिडकी येईल का? नाही, म्हणून खिडकी काढली वेगळी. आता समजा तुम्ही म्हणाल की सर टेबल आणि खिडकीचा संबंध असू शकतो की, पण जर तुम्ही टेबल आणि खिडकीचा संबंध दाखवला तर सर्व टेबल खुर्ची आहेत. जर तुम्ही खिडकी टेबलचा संबंध दाखवायला गेला की त्याचा खुर्चीशी संबंध आलाच. म्हणून तुम्हाला खिडकी बाहेरच काढावी
लागते. ही झाली आपली विधानांची आकृती. आता अनुमान बघूया. काही टेबल खिडक्या आहेत. आता टेबल आणि खिडकी यांचा काय संबंध आहे का हो? काहीच नाही. मग काही टेबल खिडक्या आहेत हे वाक्य चुकीचं आहे. हे विधान काय झालं? चूक. आता पुढे बघूया. एकही टेबल खिडकी नाही. एकही टेबल खिडकी नाही. बरोबर आहे. एक सुद्धा टेबल खिडकी नाही, कारण टेबलचा खिडकीचा संबंध नाही. एक टेबल खिडकी नाहीच तर म्हणजे हे विधान बरोबर आहे. विधान वाचता आलं पाहिजे. एकही टेबल खिडकी नाही म्हणजे कोणताच टेबल खिडकी नाही. बरोबर आहे, कारण टेबल लांब आहे, खिडकी लांब आहे. याचा अर्थ जे दुसरं विधान सांगतंय ते बरोबर आहे, म्हणजे बी बरोबर. मग बी बरोबर कोणीकडे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 बी बरोबर असं मिळणार आहे. आता माहितीचे विश्लेषण यावर आधारित एक उदाहरण पाहूया. आपण पाहिलेलं होतं की माहितीचे विश्लेषण यावरचा प्रश्न खूप मोठा असतो व त्यानुसार आकृती तयार करावी लागते. आकृती तयार करताना मध्ये आधी ती आपल्याला खोडावी म्हणजे पुसावी पण लागते, हे लक्षात घ्या. आणि त्यावर आपल्याला 1, 2, 3, 4 पण प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे थोडासा वेळ याला दिला तरी चालेल. तुम्हाला 6 मार्क्स याच्यावर मिळणार आहेत. म्हणून चला सोडवूया. बघा, आपल्याला प्रश्न असा विचारलाय, आपल्याला एक माहिती दिलेली आहे या ठिकाणी 3 ओळींमध्ये आणि विचारलंय सर्वात मोठा कोण आहे. चला आपण काय करूया, माहितीनुसार आकृती तयार करूया. बघा, एफ हा ई पेक्षा मोठा. चला एवढंच वाक्य, अर्धा अर्धा वाक्याचं सोडवायचं. एफ हा ई पेक्षा मोठा आहे म्हणजे हा एफ ई पेक्षा कसा आहे? मोठा. ई पेक्षा मोठा आहे ना, एफ मोठा आहे ना, एफ ची लाईन मोठी. बघा, एफ मोठा, बघा पेक्षा झाला, एफ मोठा. एफ हा ई पेक्षा मोठा झालाय, पण जी पेक्षा लहान आहे. हा इकडे हा जी पेक्षा लहान आहे, याचा अर्थ जी ची मोठी काढली पाहिजे. बघा, एफ हा ई पेक्षा मोठा आहे परंतु जी पेक्षा बघा लहान झाला, ही रेष मोठी काढल्यामुळे. हे आपल्याला जमलं पाहिजे. वाक्य वाचायचं आणि व्यवस्थित रेषा ओढायच्या. एफ हा ई पेक्षा मोठा, एवढंच बघितलं मी. एफ हा ई पेक्षा मोठा काढला बघा, पण जी पेक्षा लहान आहे म्हणजे कोण? एफच. हे लक्षात घ्या. एफ हा जी पेक्षा लहान, जी पेक्षा लहान तर जी ची मोठी, झाला लहान. पुढे जाऊया. बी हा ए पेक्षा उंच, यात बी झालाय का? नाही, मग बी घ्या. चला, बी हा ए पेक्षा उंच, ए पेक्षा उंच, याच्यापेक्षा हा मोठा आहे, याचा अर्थ याची मोठी पाहिजे रेष, याची लहान पाहिजे. बी हा ए पेक्षा उंच आहे म्हणजे बी उंच आहे. बी हा ए पेक्षा उंच आहे, बी ची मोठी, पण सी पेक्षा लहान आहे. कोण? बीच. सी पेक्षा लहान, याचा अर्थ सी ची मोठी काढली पाहिजे. बी हा ए पेक्षा उंच पण सी पेक्षा लहान झाला. त्यानंतर डी हा सी पेक्षा उंच, डी झालंय का याच्यामध्ये? नाही, डी लिहून घ्या. चला, डी हा सी पेक्षा उंच आहे, सी झालाय बघा. डी हा उंच सी पेक्षा, डी हा उंच सी पेक्षा, याचा अर्थ डी ची रेष मला मोठी काढली पाहिजे, याच्यापेक्षा थोडीशी. उंच, मोठा आणि उंच एका अर्थात धरा. आपण या ठिकाणी जर मोठा काढून इथं फक्त उंच लिहिलं तर आपलं हे गणित जुळून जाईल बघा, उंच. ठीक आहे. चला, आता काय म्हटलंय? डी हा सी पेक्षा उंच, डी हा सी पेक्षा उंच, डी हा उंच सी पेक्षा, डी उंच काढलेला आहे पण ई पेक्षा लहान आहे. आता लक्षात घ्या, डी, आता इथं आपल्याला थोडासा बदल करावा लागतोय, आपल्याला रेषा वाढवाव्या लागतात. डी हा सी पेक्षा उंच आहे, डी हा सी पेक्षा उंच आहे की, पण ई पेक्षा लहान आहे. हा डी ई पेक्षा लहान आहे. आता हा डी ई पेक्षा लहान करायचा असेल म्हणजे हा मोठा म्हणता येते, हा मोठा आणि हा लहान. याला जर लहान करायचं असेल तर मला ही रेष डी पेक्षा मोठी काढावी लागेल. बघा बरं, काढली का? बघा, हा काय म्हटलंय? हा डी ई पेक्षा लहान आहे, हा डी ई पेक्षा लहान आत्ता झाला रेष वाढवल्यामुळे, परंतु एफ मोठा होता, मग एफ ची पण वाढवावी लागेल. बघा, आपण वाक्य परत वाचूया. कारण का आपण सांगितलंय आकृती तयार केली की पुन्हा चेक करायची, कारण पुसावं लागते म्हणून. एफ हा ई पेक्षा उंच झाला का? एफ हा ई पेक्षा उंच आहे बघा, पण जी पेक्षा लहान आहे का? जी पेक्षा लहान नाही बघा, आहे का? एफ हा जी पेक्षा लहान नाही, एफ हा जी पेक्षा लहान आहे, याचा अर्थ काय? मला जी मोठी काढावी लागेल, ही थोडंसं बारकं करावं लागेल. बघा, याला म्हणतात खडाखोड होणं. बघा, एफ हा ई पेक्षा उंच आहे, एफ हा ई पेक्षा उंच, एफ उंच झाला परंतु जी पेक्षा लहान आहे, हा लहान आहे, तर ही मोठी काढली पाहिजे. चला, जुळलं. बी हा ए पेक्षा उंच, बी हा ए पेक्षा उंच आहे पण सी पेक्षा लहान आहे. डी हा सी पेक्षा उंच, डी हा सी पेक्षा उंच आहे पण ई पेक्षा लहान आहे, ई पेक्षा लहान डी झालेला आहे. आपली आकृती संपलेली आहे. आपल्याला काय विचारलंय? सर्वात मोठा कोण. आता आपण जर बघितलं सर्वात मोठा कोण, तर बघा
याच्यापेक्षा सुद्धा हा मोठा आहे. सर्वात उंच कोण आहे? तर सर्वात उंच आहे जी. मग जी आहे का पर्यायामध्ये? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये जी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? तर जी असं मिळणार आहे. आता लक्षात घ्या, सर्वात मोठा कोण आहे? तर जी आहे. तर आपल्याला याचा क्रम सुद्धा करता आला पाहिजे. क्रम कसा? जर आपण बघितलं सर्वात मोठा कोण आहे? हा 1 नंबरला हा मोठा आहे. त्याच्यानंतर जर कोण बघितलं तर हा 2 नंबरला येतोय बघा, एफ हा 2 नंबरला मोठा मिळतोय. त्याच्यानंतर बघितलं तर ई हा 3 नंबरला मिळतोय. बरोबर, मोठं बरं का, मोठ्यापासून लहानकडे चाललोय मी. बघा हा सर्वात उंच आहे, त्याच्या मागे हा, त्याच्या मागे हा. त्यानंतर जर विचार केला तर बघा डी कडे यावर, डी हा किती नंबरला मिळतोय? 4 नंबरला मिळतोय. त्यानंतर सी 5 नंबरला, हा 6 नंबरला आणि हा 7 नंबरला. याचा अर्थ हा सर्वात लहान आहे. तुम्हाला हाही प्रश्न विचारतील सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान ए आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्रम काढल्यानंतर किंवा माहितीचे विश्लेषण याच्यावर आधारित आकृती तयार केली तर याच्यावरचे आपण प्रश्न सहजतेनं सोडवू शकतो. आता नातं याविषयी थोडंसं बोलूया. आता नात्याविषयी आपण सांगितलं होतं की आपल्या या सिलेबसमध्ये 8वीच्या सिलेबसमध्ये नातं या शब्दाचा उल्लेख आहे, परंतु प्रश्न प्रकार आलेला नाही जर शासनाची मार्गदर्शिका बघितली तर. म्हणजे याचा अर्थ काय? नात्यांवर प्रश्न आलाच तर तो एक येईल किंवा येणारही नाही असं आपण सांगितलेलं होतं. चला, तरी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता नात्यांबाबत आपण काय करू शकतो? तर आकृती तयार करू शकतो. तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे की आपली नाती बघा, मागच्या वेळेस आपलं राहून गेलं सांगायचं. मला तुम्हाला सराव विविध प्रश्न प्रकारांचा या निमित्ताने असं सांगायचं आहे की आपली नाती तपासायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्तर पाहायला मिळू शकतं किंवा आपण आकृतीद्वारे सुद्धा उत्तर मिळवू शकतो. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. भिंतीवरील फोटो दाखवत तृप्ती म्हणाली, ही मुलगी माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे. तर ती मुलगी तृप्तीची कोण? आता याला आकृती बी लागत नाही. काय म्हणते बघा, ही जी मुलगी आहे का नाही, माझ्या आईच्या बहिणीची मुलगी. माझी आई, माझ्या आईची बहीण कोण झाली? माझी मावशी. व मावशीची मुलगी कोण झाली? मावस बहीण. याचा अर्थ याला आकृतीच लागत नाही. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय? माझ्या आईची बहीण, माझ्या आईची बहीण. आता आईची बहीण कोण असते? मावशी. मावशीची मुलगी मावस बहीण. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. पर्याय क्रमांक 2 मावस बहीण असं मिळणार आहे. नात्यांबद्दल आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागतं की मुलगी तृप्तीची कोण किंवा तृप्ती त्या मुलगीची कोण. नातं फिरवतात कधी कधी, तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जसं की आपल्याला या प्रश्नामध्ये आता पाहायला मिळेल बघा, समोर दिसणाऱ्या मुलीकडे पाहून अमेय म्हणाला, हिचे वडील माझ्या आईला आई म्हणतात. तर अमेयचे त्या मुलीशी नाते. आता लक्षात घ्या, अमेयचं त्या मुलीशी नातं सांगायचं आहे. आपण काय करूया? आकृतीद्वारे हा प्रश्न सोडवूया. समोर दिसणाऱ्या मुलीकडे, लगेच इथं बाण करायचा. समोर दिसणारी कोण आहे? मुलगी. कोण म्हणतंय पाहून? अमेय म्हणाला. इथं लिहायचं लगेच अमेय. अमेय म्हणाला. काय म्हणाला? हिचे वडील. म्हणजे हिचे वडील, हे हिचे काय होणार? हे वडील काय करतायत? माझ्या आईला. अमेय म्हणतो माझ्या आईला काय म्हणतात? हे वडील माझ्या आईला आई म्हणतात. काय म्हणतात? आई. आता आपल्या आईला अजून कोणतर आई कोण म्हणलो? एक तर बहीण म्हणल, नाही तर भाऊ म्हणल. बरोबर का? माझ्या आईला आई म्हणतात. मग आम्ही काय म्हणतोय? माझ्या आईला हे आई म्हणतायत. याचा अर्थ ते कोण असणार आहेत? आता हा पुल्लिंगी शब्द आहे, याचा अर्थ ते भाऊ असणार आहेत. म्हणजे हे झाले भाऊ. या आमेचे कोण झाले? भाऊ. बरोबर, भाऊ. आणि भावाची मुलगी, आपल्या भावाची मुलगी कोण असते? पुतणी असते, पुतणी. परंतु सावध व्हा, आपल्याला इथं वेगळं विचारलंय. काय विचारलंय? आमेयचे, म्हणजे हे आमेय या मुलगीचे कोण? आता ही मुलगी पुतणी झाली की या आमेयची? भावाची मुलगी पुतणी, बरोबर आहे. पण विचारलंय काय? आमेयच. हा आमेय या मुलगीचा कोण झाला असं विचारलंय. आमेयचे त्या मुलीशी, म्हणजे या आमेयचं या मुलीशी कोणतं नातं आहे? तर ही पुतणी असेल तर ते कोण असणार आहेत? काका. कोण असणार आहेत? काका. बघा, काका पण दिलंय, पुतणी पण दिलंय. म्हणून आपल्याला प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे. आपल्याला असं नाही विचारलं ती मुलगी आमेयची कोण. लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय? आमेयचे त्या मुलीशी नाते. आमेय त्या मुलीचा कोण झाला? काका झाला. मग काका कोणीकडे आहे? तर काका आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 काका असं मिळणार आहे. आता हा प्रवास आपण इकडून इकडे केला, आपण इकडून पण इकडे जाऊ शकतो. बघा बरं, मुलगी काय विचार करते की वडील कुणाला तरी आई म्हणतात. मग वडील ज्यांना आई म्हणतात, आता वडिलांची आई ही आपली कोण झाली? आजी झाली. बरोबर, वडिलांची आई ही आजी झाली. आणि आजीचा मुलगा, बघा आजीचा मुलगा कोण? एकतर वडील
किंवा काका होऊ शकतात. मग वडील आहे का पर्यायामध्ये? नाही, म्हणजे काका. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 काका असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नातं या विषयी अभ्यास केला. आता लगेचच आपण जे तिसऱ्या तासिकेला घड्याळ, वेळ याबद्दल माहिती घेतली होती त्याबद्दल व त्यावर आधारित काही नवीन व काही जी उदाहरणं आपण घेतलेली होती त्या दोन्हीही उदाहरणांचा काही प्रश्नांद्वारे आपण सराव हा करणार आहोत.